नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग अध्यक्ष जी.एस. संग्रेशी यांनी दिली. आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना झाली असून केवळ इतर मागास वर्ग आरक्षण जाहीर करणं शिल्लक राहिलं आहे. येत्या काही दिवसात हे आरक्षण जाहीर होणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आलाय. मतदारसंघ आरक्षणाकडे सध्या अनेक इच्छुकांचं लक्ष लागून राहिलं असून निवडणूक देखील लवकरच पार पडेल असं चित्र दिसत आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्तीतील रेणुका देवीच्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला आज प्रारंभ झाला आहे. सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यामुळे परिसर गर्दीने फुलून गेला होता. आज देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं देवीची सकाळपासून पूजा अर्चा करून आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी डोंगरावर दाखल झाले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष दर्शनाची सोय करण्यात आली होती. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीच्या यात्रेला खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांची उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे त्यांच्या सोयीसाठी वायव्य परिवहन महामंडळाने बेळगावमधून 24 तास बसेसची व्यवस्था केली आहे. ही सुविधा 19 जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विजेचा दाब कमी जास्त झाल्यानं हावेरी येथील मल्लिकार्जुन नगर येथील एका घरातील फ्रीज शॉर्ट सर्किटनं पूर्णपणे जळून खाक झालंय आणि अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली. केवळ सुदैव म्हणून फ्रीज नजीकच असलेल्या सिलेंडरला कोणताही धक्का लागला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. चन्नबसप्पा गोळप्पण्णावर यांच्या घरात ही दुर्घटना घडली आहे. मल्लिकार्जुन नगर ब्लॉक ए येथे सातत्याने विजेचा दाब कमी जास्त होण्याचे प्रकार घडतायत. त्यामुळे काल रविवारी रात्रीच्या सुमारास या दुर्घटनेमुळे त्यांचे जवळजवळ लाखो रुपयांचं नुकसान झालंय. रोटरी क्लब ऑफ बेळगाव पुरस्कृत रोटरी अन्नोत्सवात 12 जानेवारी रोजी दिवंगत रोटेरियन बसवराज विभूती यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना सर्वांना शिक्षण सर्वांना शिष्यवृत्ती अंतर्गत कार्यक्रम तसेच रोजगार मिळवून देणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचा पाठपुरावा केला गेला. शुभारंभादरम्यान कविता बसवराज विभूती यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी रोटेरियन अविनाश पोद्दार, शिरीष गोगटे, केएलई संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे, रोटरी अध्यक्ष सुहास चांडक, रोटरी संचालक रोटेरियन सुब्रमण्यम, आनंद सराफ, सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर, अन्नोत्सवाचे अध्यक्ष रोटेरियन शैलेश मांगले आणि रोटेरियन अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान काल रविवारी सायंकाळी सनसनाटी शानदार श्रियाच्या संगीत कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. मौज मजा, भोजन आणि मनोरंजनासाठी अन्नोत्सवाला काल रविवारी नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गेल्या 10 दिवसांपासून बेळगावातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाची सांगता उद्या मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. आज सोमवार आणि उद्या मंगळवार हे शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिल्यानं बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असं आयोजकांतर्फे कळवण्यात आलंय. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. तासगाव, कवठे, महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर. पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. रोहित पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचं कौतुक करत सीमाप्रश्न लवकर सुटला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या विद्यार्थी व युवकांपर्यंत सीमाप्रश्न पोहोचवण्यासाठी युवा समितीने संकलित केलेल्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. हे पुस्तक प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण तासगाव मतदारसंघातील प्रत्येक शाळेतील ग्रंथालयांमध्ये सदर पुस्तक पोहोचवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे यासाठीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं.
स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, ज्येष्ठ कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेंडसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 97 वर्षे इतके होते. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज रात्री 8 वाजता सरस्वती नगर बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 2025 या नव्या वर्षात देखील सोन्याच्या दराबाबत दिलासा मिळालेला नसून सोन्याचे दर चढेच आहेत. सध्या लग्नसराई चालू असल्याने सोन्याची खरेदी केली जाते. आज दिनांक 13 जानेवारी रोजी सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत असून 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोनं हे प्रति 10 ग्रॅम 80,000 जाऊन पोहोचलंय. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,007 रुपये इतका आहे. हाच दर काल 7,964 इतका होता. म्हणजेच आज 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 43 रुपयांनी वाढ झाली आहे. मनहोळी रस्त्यावर एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्सखाली चिरडून एका 70 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना आज सोमवारी सकाळी विजयपूर शहरात घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्ध महिलेचा एका खासगी बस ट्रॅव्हल्सखाली सापडून मृत्यू झाला. सदर घटना विजयपूर शहरानजीक घडली असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ध्रुव इंटरनॅशनल पब्लिक स्कूल उंडरी पुणे येथे आयोजित केलेल्या अबॅकस स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 2,000 विद्यार्थ्यांमधून मिथिलेश आंब्रोळे याला सिल्व्हर मेडल मिळालंय. त्याबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत असून तो वडगाव येथील शिक्षिका ज्योती भम्मण्णावर यांच्याकडे शिक्षण घेतोय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते महादेव पाटील यांचा तो नातू आहे. दारूच्या नशेत बारमध्ये दोघांच्यामध्ये भांडण झालं. यात एकाने दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली असून लक्ष्मण मारनूर वय 45 असं मृताचं नाव आहे. काल रविवारी रात्री एका बारमध्ये दोघांनी बसून दारू प्यायली. मद्यधुंद अवस्थेत काही कारणावरून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यामध्ये लक्ष्मण मारनूर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानं तो जागीच ठार झाला. दरम्यान शेजारी असलेल्या एकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला हा महाकुंभ मेळा प्रयागराजमध्ये सुरू होत आहे. पुढील 45 दिवस कोट्यवधी लोक पवित्र स्नानासाठी संगमात डुबकी मारतील. हा महाकुंभ अनेक प्रकारे खास असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि अनेक नवीन कार्यक्रमांचा समावेश आहे. कुंभ मेळ्याचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर त्याला ज्योतिषशास्त्रीय आधार देखील आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा येतो. हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन या भारतातील 4 प्राचीन शहरांमध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. या संगमाच्या पवित्र पाण्यात पवित्र स्नान करण्याची आणि पूजा करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. भाविकांच्या प्रचंड जनसमुदायामुळे यंदाच्या सोहळ्यात अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीने व्यापारी आठवड्याची सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी घसरून उघडला. निफ्टी देखील 225 अंकांच्या घसरणीसह उघडला. बँक निफ्टी 460 अंकांनी घसरला होता. मिड कॅप निर्देशांक 800 अंकांनी घसरला होता. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स सुरुवातीच्या काळात 749 अंकांनी घसरला आणि 76,629 वर उघडला. निफ्टी 236 अंकांनी घसरून 23,195 वर उघडला. बँक निफ्टी 470 अंकांनी घसरून 48,264 वर उघडला आणि चलन बाजारात रुपया 24 पैशांनी कमकुवत होऊन 82.21 पर डॉलर वर उघडला, जो त्याचा नवीन विक्रमी नीचांक आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने आरोग्य, शिक्षण, एकता आणि प्रेरणेचे ध्येय बाळगून बेळगावात रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी लोकमान्य मॅरेथॉन 2025 रन फॉर एज्युकेशन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान जगप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी लोकमान्यच्या गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव येथील क्षेत्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। या भेटीप्रसंगी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आणि दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक माननीय डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते सानिया मिर्झा यांचा शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। लोककल्प फाउंडेशनद्वारे ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन कसं केलं जातं याची माहिती देऊन दैनिक तरुण भारतच्या 7 वृत्तपत्र आवृत्त्याबद्दल सांगण्यात आलं। लोकमान्याचे कार्य पाहून आपण भारावून गेल्याचं सानिया मिर्झा यांनी सांगितलं। याप्रसंगी लोकमान्याचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले तसेच सीएसओ कर्नल दीपक गुरुंग आदी उपस्थित होते। विजापूर जिल्ह्यातील अलमट्टीच्या डाव्या नालाकाठावरील मुख्य कालव्यात कौटुंबिक वादातून पोटच्या 4 लेकरांसह कालव्यात उडी घेऊन आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने मच्छीमारांनी आईला वाचवलं, पण यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला। या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तनू निंगराजा भजंत्री वय 5, रक्षा निंगराजा भजंत्री वय 3, हसना निंगराजा भजंत्री आणि हुसेना निंगराजा भजंत्री वय 1 अशी मृतांची नावं आहेत। या 4ही जणांचे मृतदेह कालव्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केलाय। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून आज सायंकाळी गोवावेस दत्त मंदिर येथे दाखल झाली। आज पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली शहापूर येथे राहणार आहे। उद्या 14 जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर पालखी आदेश बर्डे यांच्या गुडशेड रोड येथील निवासस्थानी मुक्कामास राहील। 15 जानेवारी रोजी संत गाडगेबाबा भवनात जाऊन पालखी महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात मुक्कामला येईल। त्यानंतर 16 जानेवारी रोजी तेथून पालखी ओमनगरला जाऊन पिरणवाडीत मुक्काम होईल। 17 जानेवारी रोजी सह्याद्रीनगरला जाऊन नक्षत्र कॉलनी येथे विकास बर्डे यांच्या घरी मुक्कामाला राहील आणि 18 जानेवारी रोजी पालखी कडोलकर गल्लीत जाऊन तेथे मुक्काम राहील। अशा प्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे परिक्रमा करून पालखी 26 जून रोजी पुन्हा अक्कलकोटला परत जाणार आहे। यंदाचे हे 28वे वर्ष आहे। या सर्व ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।